तर नमस्कार मंडळी, मी देवेश पाटील आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तींना जे गेल्या 20 वर्ष ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा अभ्यास करत आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत. आज ते आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून येणारा 2026 कसा जाईल याचे ते आज मार्गदर्शन करणार आहेत. आजचा पॉडकास्ट हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार, मी प्रमोद म्हात्रे. अलिबागमध्ये गेले 20 वर्ष मी ज्योतिष विषयक, हस्तरेषा विषयक, वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. हे कुंभरास राशीचक्रातील 11वी रास कुंभ. शनी महाराज हे त्याचे मालक आहेत. शनी महाराज शनी काय आहेत? न्यायदेवता आहेत. शनी काय आहेत? जज आहेत. जजमेंट जे आहे शनी महाराजांकडे आहे. तर कुंभ ही शनी महाराजांची आवडती असते. मकर ही स्वरास, कुंभरास ही आवडते. कुंभराशीच्या व्यक्तींना साडेसातीचा त्रास होत नाही. शनी महाराजांची आवडते. कुंभराशीची माणसं उंच, त्यानंतर थोडेसे नास्तिक असतात. देवाधर्माकडे ओढा कमी असतो. सायन्सनी चालतात, स्पिरिच्युअलिटीनी चालत नाही. बाप दाखव तर श्राद्ध कर असं म्हणतात. पुरावा दाखव, ते सगळ्या गोष्टींमध्ये पुरावा मानतात. सर्व गोष्टींमध्ये सायन्सच्या कसोटीवर घासण्याचा प्रयत्न असतो. कुठल्याही गोष्टीवर ते डोळ्यांनी विश्वास ठेवत नाही. एकदम प्रॅक्टिकल असतात, एकदम डाऊन टू अर्थ असतात. नम्रता असते अंगामध्ये, विलक्षण बुद्धिमत्ता असते. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांबरोबर ह्यांचं पटत नाही. अचाट बुद्धिमत्ता असते, उच्च विचारसरणी असते आणि शोध लावण्यामध्ये सायंटिस्ट लोकांमध्ये ही रास पुढे असते. बहुतांशी शोध लावणारे लोक, सायंटिस्ट लोक, ह्यांची जी बुद्धिमत्ता असते कुंभराशीच्या व्यक्तींकडे असते. फक्त ह्यांचा एक दोष का असतो की समाजामध्ये मिळून मिसळून राहत, जनसंपर्क वाढवत, एकटं राहण्याकडे कल असतो. निगेटिव्ह इमोशन, निगेटिव्ह फिलिंगमध्ये, डिप्रेशनमध्ये अडकतात. त्याच्यामुळे ह्यांच्या लाईफमध्ये प्रगती होताना फार वेळ जातो आणि प्रयास करावा लागतात. त्यांना स्वतःला बदलवलं तरच यांच्या लाईफमध्ये हे होऊ शकतं. बाकी यांचे अचूक अंदाज असतात. कोणत्या मनात काय चाललं आहे, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं, की मनस्थिती कशी आहे हे ते अचूक ओळखतात. निवडणुकीमध्ये कुठला पक्षाला किती जागा मिळते असा कुंभराशीचा कार्यकर्ता अचूक आपल्या नेत्याला सांगू शकतो. कुंभराशीचा कार्यकर्ता असेल एखाद्या नेत्याचा तर त्या नेत्याला निश्चितच तो निवडणुकीमध्ये विजय म्हणून देऊ शकतो. एवढी अचाट बुद्धिमत्ता, कल्पकता, धूर्तपणा, मुत्सद्दीपणा, चेकमेट करण्याची अचाट बुद्धिमत्ता हे सगळे कुंभराशींकडे असते. तर कुंभराशीचं जर का क्रिकेट टीमचा कॅप्टन जर का कुंभराशीचा असेल तर निश्चितच तो स्वतःच्या बुद्धिचातुर्याने सर्व परिस्थितीवर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या टीमसाठी तो विजय खेचून आणू शकतो वेगवेगळ्या व्यूहरचनातून. किंवा आता पूर्वी काळी जे काही राजेवाडे होते, जर कुंभराशीची जी सेनापती असत ते आपल्या व्यूहचक्राने आपले राजाला विजय मिळवून देत असतात. तर अशी कुंभराशी आपल्या बुद्धिचातुर्याने समाजामध्ये, बिझनेसमध्ये, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळवताना दिसते बुद्धिचातुर्याने. तर ह्यांनी आपल्या स्वभावामध्ये थोडासा बदल केला तर फार मोठी मजल कुंभराशीचे मार्ग. परंतु हे नास्तिक असल्यामुळे ह्यांना हे लगेच नॅरो माइंडेड असतात नास्तिक असल्यामुळे, आणि डिप्रेशनमध्ये हे लोक मनाच्या विरुद्ध घटना घडत तिथं अडू शकतात. कारण ह्यांना स्पिरिच्युअलिटीचं सामर्थ्य नसतं, भित्रे असतात. नंतर स्वतःच्या गोष्टी इतरांबरोबर शेअर करत नाही. या गोष्टी त्यांनी टाळल्या तर निश्चितच त्यांचं लाईफ सुख समाधान आनंदात जाऊ शकतं. तर कुंभराशीच्या प्रथम स्थानामधून राहू महाराज आणि विवाह स्थानातून केतू महाराजांचं भ्रमण आहे. वार्षिक मनस्थिती राहू महाराज ठीक ठेवत नाही, स्ट्रेस लेवल वाढवतात, संघर्ष करतात, समाजामध्ये संघर्ष घडवून आणतात. त्यानंतर मिसअंडरस्टँडिंग होतं, काही कारण नसताना लोक दुरावतात, काही कारण नसताना भांडणं होतात. प्रथम स्थानात राहूचं भ्रमण चालू आहे. विवाह स्थानामधून कुंभ राशीच्या विवाह स्थानामधून केतू महाराज आहेत. पत्नीची, जीवनसाथीची, पतीची तब्येती बाबतीत कुरबुरी चालू होतील. त्यांच्या आजारपणाला तुम्हाला फेस करावा लागेल, त्यांना आधार द्यावा लागेल, मानसिक, शारीरिक. काही लोकांचं दिवसपर्यंत केस जाऊ शकते, जर रिलेशनशिप ब्रेक होऊ शकते, अशी संभावना कुंभराशीच्या व्यक्तींची बनते. अर्थात इतरत्र ग्रहमान आणि विंशोत्तरी महादशा या गोष्टी पण त्याच्यामध्ये विचार कराव्या लागतात. या अनुषंगाने ते सांगता येतात. तर राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये, कुंभेच्या चतुर्थ स्थानामध्ये हर्षल महाराजांचं भ्रमण आहे. तर घरामध्ये अचानक एखादी वस्तू नवीन येणे, विकत घेणे नवीन वस्तू, एखादी वस्तू अचानक तुटणे, एखादी वस्तू वॉरंटीच्या अगोदर बिघडणे, एखादी वस्तूला आग लागणे वगैरे असे प्रकार कुंभराशीचं चतुर्थ स्थानातला कुंभ घडवून आणू शकतो. घरामध्ये छोटे मोठे अपघात होऊ शकतात.
वाहनाला सुद्धा अपघात होऊ शकतो. तर आता वृश्चिक कुंभ राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना थोडंसं हळू चालवावं, सतर्कतेने चालवावं, घाईघाईत चालू नये वगैरे या गोष्टीसाठी कुंभ राशीच्या व्यक्तींनी सावध व्हायला पाहिजे. कुंभ राशीच्या पंचम स्थानामधून गुरु महाराजांचं भ्रमण गेले 10 महिने चालू आहे. संततीविषयक शुभफळं मिळाली असतील गेल्या 10 महिन्यामध्ये. संततीकडून संततीच्या प्रगतीची बातमी मिळाली असेल. काहींना नवीन संततीची बातमी, शुभ बातमी मिळाली असेल. काहींना संततीची प्रगती बघायला मिळेल. काही लोकांच्या संततीची लग्न होतील, नोकरी लागेल, करिअर लागेल. असं संततीच्या बाबतीत पत्रिका अतिशय उत्तम होती. तर गेले 10 महिने कुंभ राशीच्या. आता राशीच्या रोग ऋण शत्रुस्थानामध्ये गुरु महाराजांचं भ्रमण होणार आहे 13 महिने जूनपासून. तर रोग ऋण शत्रुस्थानामध्ये गुरु महाराज आहेत, परंतु उच्चीचे आहे. त्याच्यामुळे फारसं काय घराण्याचं कारण नाही. उच्चीचे असल्यामुळे फारसं काय ते तुम्हाला त्रास देणार किंवा फारसं काय शत्रुत्व वाढवणार नाही किंवा फारसं काय तुम्हाला मेडिकल, हॉस्पिटल, कोर्ट कचेरी काय तोंड द्यावं लागणार नाही. तुम्ही थोडेसे उपाय केलेत गुरुचे, जे काही शत्रू आहेत तुमचे मित्र होऊन जाते. थोडंसं एक्सरसाइज केलं, डाएट फॉलो केलात तर कुठलाही रोग तुम्हाला हे होणार नाही, त्रास होणार नाही कुठला रोगात. काही कुंभ राशीच्या जातकांचं या वर्षभरामध्ये वजन वाढण्याचा योग, त्यानंतर जंक फूड खाऊन तब्येत बिघडण्याचा योग. तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. खर्चात वाढ होण्याची संभावना आहे. कधीतरी कोणासाठी, स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी कोर्टात किंवा पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ हे गुरु महाराज आणू शकतात. त्याच्यात तुम्हाला फारसा काय मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास काय होणार नाही. तर कुंभेच्या धनस्थानामध्ये शनी महाराज बसलेत. कुंभेची 7.5 आता शेवटच्या 40 वर्षाचा टप्पा चालू आहे. पण कुंभ राशी शनी महाराजांची स्वर असल्यामुळे ही शेवटच्या 40 वर्षाचा जो टप्पा आहे हा राशीसाठी लाभदायक आहे. आता शनी महाराज भरपूर देऊन जाणार. अर्थात गेल्या 7.5 गेल्या 5 वर्षामध्ये तर शेवटचा 2.5 वर्षाचा टप्पा चालू आहे. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही कशा पद्धतीने लोकांशी वर्तन केलं, कशा पद्धतीने तुम्ही विचार केला, कशा पद्धतीने तुम्ही व्यवहार केला, त्याच्यावर पण डिपेंड आहे. शनी महाराज कितपत तुम्हाला साथ देतील का तुमच्या विरोधात जातील हे डिपेंड आहे. तर धनस्थानामध्ये शनी महाराज मीन राशीत असल्यामुळे निश्चितच धनामध्ये वाढ होणार. ते 7.5 काय आर्थिक नुकसान झालं असेल ते भरवून काढण्याचं काम शनी महाराज करतात. काही लोक जे अत्यंत दानधर्म करणारे वगैरे असतात, लोकांना मदत करणारे लोक असतात, जनहिताची कामं करणारे लोक असतात, समाजसेवक असतात, ह्यांच्यासाठी तर ही शेवटचे 2.5 वर्ष कुंभेचे असे लोक जे आहेत ते 2.5 वर्ष तर 4 उंगल्या घेणे सरकार आहे. तर अगदी 7-8 पिढ्यांची सोय शनी महाराज अचानकपणे करू शकतो. जेवढं सामर्थ्य शनी महाराजांकडे आहे तेवढं ते शुभ फळ कुंभ राशीला देऊ शकतात. राशीच्या विवाह स्थानामध्ये केतू आहे. पत्नीची काळजी घ्यावी लागेल. वाणीवर आणि खाण्यापिण्यावर थोडं कंट्रोल करावं लागेल, अन्यथा ॲसिडिटी, इंडायजेशन आणि वजन वाढण्याचे प्रकार होऊ शकतात. तर हे झालं कुंभ राशी.